नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्रीमधील अतिशय नवीन अशा प्रकरणाला सुरुवात करत आहोत. दॅट इज द कोऑर्डिनेट जॉमेट्री. 9वीच्या वर्गामध्ये आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा थोडक्यात परिचय करून घेतला आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे नेमकं काय हे 9वीमध्ये आपण अगदी बेसिक गोष्टी त्याच्या संदर्भात आपण शिकलेलो आहोत. त्याही पूर्वी आपण जर बेसिक गोष्टीचा विचार केला तर त्याही पूर्वी आपण इयत्ता 8वीमध्ये किंवा त्याही आधी 7वीमध्ये आपण नंबर लाईन शिकलेलो आहोत. आपल्याला नंबर लाईन माहिती आहे. वी नो द नंबर लाईन. तिथूनच हा कन्सेप्ट पुढे असा डेव्हलप होत गेला आहे की दॅट इज द कोऑर्डिनेट जॉमेट्री. आणि मग नेमकं या कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा उपयोग काय, कोऑर्डिनेट जॉमेट्री कशासाठी वापरायचं, कुठे वापरायचं, कुठल्या क्षेत्रामध्ये हे कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा उपयोग होईल किंवा होतो आहे, याचा आपल्याला थोडक्यात या ठिकाणी परिचय करून घ्यायचा आहे. तर कोऑर्डिनेट जॉमेट्री इट इज ऑलवेज यूज इन द फील्ड दॅट इज नेव्हिगेशन. नेव्हिगेशनमध्ये याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टू फाइंड द लोकेशन, एखाद्याचं लोकेशन मला जर काढायचं असेल किंवा ट्रॅक करायचं असेल तर आपण आपल्या मोबाईलमध्ये साधं एक ॲप असतं, आपण ते लोकेशन वगैरे ट्रॅक करतो आणि त्याच्यावरून ते आपल्याला मिळतं किंवा ते स्थान कुठे आहे त्या स्थानापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर असं हे लोकेशन आपल्याला फिक्स करण्यासाठी नॅव्हिगेशनमध्ये याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा उपयोग होतो. मग आता याची सुरुवात कुठून झाली, तर कशा पद्धतीने आपण याचा विचार करणार, या बेसिक गोष्टी एकदा आपल्याला कळाल्या की मग पुढे कोऑर्डिनेट जॉमेट्री आपल्याला शिकायला सोपं जाईल. मग मी असा विचार करतो की मला कुठला तरी लोकेशन मला हवं आहे आणि त्या लोकेशनचा मी विचार करतो आहे की ते लोकेशन मला पाहिजे कुठे आहे. आपण जनरली मी आता तुम्हाला मराठीतून सगळी माहिती देतो आहे, याचं कारण असं की ती कळाली पाहिजे आणि आपल्याला एकदा आकलन झालं की मग पुढच्या गोष्टी फार सोप्या असतात. दुसरा भाग की आपल्याला एखाद्याचं घर जर शोधायचं असलं तर आपण पत्ता सांगतो. आता तो ॲड्रेस म्हणजे काय असतो, इट इज जस्ट ॲज अ लोकेशन, तो लोकेशन असतं. तर मग ज्यावेळेस आपण ॲड्रेस सांगतो त्यावेळेस आपल्याला ते लोकेशन फिक्स करण्यासाठी आपल्या मनामध्ये चाललेल्या ज्या योजना असतात, मला काय माहिती आहे याचा आपण विचार नेहमी करतो. समजा असं म्हटलं की माझं घर अमुक अमुक या कॉलनीमध्ये आहे, ती कॉलनी कुठे आहे तर अमुक अमुकच्या जवळ आहे वगैरे वगैरे. आपण ज्या पद्धतीने ॲड्रेस सांगतो त्यावेळेस आपल्याला ते लोकेशन आपण सांगत असतो, त्या लोकेशनपर्यंत आपण पोहोचत असतो. पण एक्झॅक्ट लोकेशन मला माहिती काढायची आहे किंवा एक्झॅक्ट लोकेशन मला कळालं पाहिजे, त्याच्यासाठी मी काय करणार की सपोज वी आर गिव्हन अ प्लेन, सपोज दिस इज अ प्लेन and in that plane one of the point P is given to you. Now we have to find the location of this point P. We have to find the location of this point P. Where is the point P? The answer is that the point P is lie in the plane H. आता मी जॉमेट्रीच्या भाषेत बोलतोय. The point P is lie in a plane H. Suppose this blackboard, green board, this is a plane. In that plane the point P is lie. Now where is the point? पुन्हा आपण प्रश्न केला की where is the point. पहिल्यांदा उत्तर आलं की in a plane H. yes. मग तरी H plane म्हणजे there are infinite number of points in that plane. नाउ व्हेअर इज द पॉईंट पी. मला तो पॉईंट पी शोधून काढायचा आहे, म्हणजे त्याचं लोकेशन मला हवं आहे. मग असा विचार करा की इफ वी ड्रॉ, आता प्लेन सेपरेशन हा एक भाग तुम्हाला माहिती आहे. प्लेन सेपरेशनचा एक ॲक्सियम आहे, प्लेन सेपरेशन ॲक्सियम त्याला म्हणतो, बरोबर.
Now if we draw a line L in the plane H, then due to that line L, the plane is divided into the two parts. Yes, that is the plane separation axiom. आता ते दोन प्लेनचे दोन भाग जे झालेले असतात त्या भागाला आपण हाफ प्लेन असं म्हणतो. ही थेअरी सगळी जॉमेट्रीची आहे. आणि मग याच्यावरून मी विचार करतोय की पॉईंट पी कुठे असेल, व्हॉट इज द लोकेशन. मग सुरुवातीला विचार करूया की ड्रॉ अ लाईन एल. येस, किंवा आपण म्हणूया की ड्रॉ द लाईन एक्स. एक्स एक लाईन मी काढले. येस, ड्रॉ अ लाईन एक्स. अशा पद्धतीने एक एक्स लाईन मी काढली. दिस इज लाईन एक्स. समजा मी याला नाव दिलं एक्स. मग आता पुन्हा प्रश्न केला की व्हेअर इज द पॉईंट पी लाय. पॉईंट पी कुठे आहे. तर मग एक्स लाईन काढल्यानंतर माझा ॲन्सर असं असेल की द पॉईंट पी लाय इन द अप साईड ऑफ द लाईन एक्स. एक्स रेषेच्या वरच्या बाजूला पॉईंट पी आहे. बरोबर आहे. मग एक्स लाईन इट इज अगेन इन्फायनाईट. एक्स रेषा पण इन्फायनाईट आहे आपल्याला माहिती आहे. अँड द हाफ प्लेन, दिस हाफ प्लेन इज ऑल्सो इन्फायनाईट. जे तयार झालेलं हाफ प्लेन आहे ते सुद्धा इन्फायनाईट आहे. मग त्या इन्फायनाईट प्लेनमध्ये, त्या हाफ प्लेनमध्ये पी पॉईंट कुठं शोधायचा. हा तर आपल्याला या ठिकाणी दिसतोय, पण आता पी पॉईंट कुठे आहे त्याचं लोकेशन मला फिक्स करायचं आहे. वी हॅव टू फिक्स द लोकेशन ऑफ दॅट पॉईंट पी. मग पुन्हा आपण असा विचार करूया की टेक द अनदर लाईन. पुन्हा एक लाईन मी जर घेतली तर नाव दिस लाईन इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू द लाईन एक्स. एक्स लाईनला मी ती दुसरी एक लाईन मी काय घेणार आहे, परपेंडिक्युलर घेणार आहे. मी समजा या ठिकाणी अशा पद्धतीने परपेंडिक्युलर घेतली. एक लाईन परपेंडिक्युलर काढली. पुन्हा दिस लाईन इज वाय. नेम दिस लाईन दॅट इज वाय. द टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल. ह्या दोघं लाईन्स या ठिकाणी राईट अँगलने इंटरसेक्ट होतात. बरोबर. आता या ठिकाणी अशाच पद्धतीने मी घेतलेलं आहे की लाईन एक्स ड्रॉन फर्स्ट. व्हेअर इज द पॉईंट पी. पॉईंट पी इज लाय इन द अप साइड ऑफ द लाईन एक्स इन द हाफ प्लेन. Now when we draw the line y perpendicular to line x, again my question is that where is the point p lie. Point p कुठे आहे. आता मी असं म्हणेल की point p lie on the up side of the line x and right side of line y. आता पुढचा माझा प्रश्न, त्याचा आन्सर असा असेल की पॉईंट पी कुठे आहे, एक्स रेषेच्या वरच्या बाजूला. आणि पी पॉईंट कुठे आहे तर वाय रेषेच्या उजव्या बाजूला. येस. पण मग असा विचार केला की एक्स रेषेची वरची बाजू आणि वाय रेषेची उजवी बाजू याच्यात जर मी विचार केला तर दिस इज अ वन ऑफ द क्वाड्रंट. हे आपल्याला माहिती आहे की दिस इज अ क्वाड्रंट. ह्या क्वाड्रंटमध्ये तो पॉईंट पी आहे. पण हे क्वाड्रंट तर पुन्हा इन्फायनाईट आहे. द क्वाड्रंट इज अगेन इन्फायनाईट. देर आर नंबर ऑफ पॉईंट्स. मग पुन्हा प्रश्न असा असेल की व्हेअर इज द पॉईंट पी लाय. मग विचार केला की धिस लाईन एक्स इज डिवायडेड इन टू द युनिट पार्ट्स. बरोबर आहे. मग आता आपण नंबर लाईनकडे येणार आहे. नंबर लाईनकडे आल्यावर मी काय करतोय की ऑन द लाईन एक्स और ऑन द लाईन वाय there are infinite number of points and each and every point on the line x and line y denote a number and this number is a rational number or irrational number. आपल्याला हे पण माहिती आहे की नंबर लाईन ज्यावेळेस मी काढतो त्या नंबर लाईनवर इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स असतात. आणि इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स मग कोणते असतात तर द नंबर दो दे आर रॅशनल नंबर्स और इरॅशनल नंबर्स. दोघंही नंबर्स त्या नंबर लाईनवर असतात. मग मी काय करणार की डिव्हाइड धिस लाईन एक्स इन टू द युनिट पार्ट्स. मी युनिट पार्टमध्ये त्या ठिकाणी डिव्हाइड केलं. तर या ठिकाणी 1 सेंटीमीटर असं गृहीत धरूया आपण. 1, दिस इज द अनदर पॉईंट दॅट इज 2, दिस इज द 3, दिस पॉईंट इज 4, 5, 6, 7 लाईक दिस.
याप्रमाणे मी मार्किंग करून घेतलं. आपल्याला माहिती आहे की नंबर लाईनमध्ये ऑन द लेफ्ट साइड दिस पॉइंट इज 0. देर आर निगेटिव्ह नंबर्स -1, -2, -3 like this. On the up side of that line x there are positive numbers means 1, 2, 3 and 4. yes, या पद्धतीने मी मार्किंग करून घेतले. 5, 6, 7, 8 like this. आता विचार करूया. On the lower side there are negative numbers -1, -2, -3, -4 and -5 अशा पद्धतीचे नंबर्स आहेत. मग आता ह्या ज्या दोन लाईन्स आपण या ठिकाणी बघितल्या, या दोन लाईन्स, these lines are nothing but the number lines. या दोघही लाईन्स काय आहेत तर त्या नंबर लाईन्स आहेत. त्या नंबर लाईन्स कशा काढलेल्या आहेत? इन अ प्लेन. त्या प्लेनमध्ये कशा काढलेल्या आहेत? द लाईन्स आर ड्रॉन परपेंडिक्युलर टू ईच अदर. अशा प्रकारच्या दोन लाईन्स काढायच्या. माझा क्वेश्चन काय आहे? व्हेअर इज द पॉईंट पी. मी अजून प्रश्न सोडलेला नाही आहे की व्हेअर इज अ पॉईंट पी. पॉईंट पी कुठे आहे? पॉईंट पीचं लोकेशन मला पाहिजे आहे. अजून आत्ता मला लोकेशन एक्झॅक्ट मिळायला लागेल. येस. मग आता पॉईंट पी कुठे आहे असा मी जर विचार केला तर आता मला आणखी असं सांगता येईल की इफ वी ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट पी टू वन लाईन, दिस इज द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉईंट पी. अगेन ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट पी टू द वाय लाईन. या वाय लाईनवर मी परपेंडिक्युलर पुन्हा काढला. येस. आता असा विचार करा की इथे हा पी पॉईंट आहे. हा जो पॉईंट आहे याला मी नाव देतो ए. हा ओ आहे, त्याचा कॉर्डिनेट 0 आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी हा जो पॉईंट आहे याला आपण क्यू नाव देऊया. पी पॉईंट कुठे आहे बघा. एक्स ॲक्सिसपासून, ॲक्सिस म्हणतो मी आता त्याला, पुढे आपण बघूया की एक्स ॲक्सिस म्हणजेच एक्स लाईन पासून किती अंतरावर आहे तर ए पी एवढ्या डिस्टन्सवर आहे. ए पी. येस. मग ए पी डिस्टन्स कुठे काढायचं तर मला इथून काढायचं आहे बघा. 0 to 4 मीन्स ॲट 4 डिस्टन्स, 4 युनिट्स. येस. म्हणजे पॉईंट पी एक्स ॲक्सिसपासून 4 युनिट्स आहे. येस. आता पॉईंट पी वाय ॲक्सिसपासून किती युनिट आहे तर पी क्यू एवढ्या डिस्टन्सवर आहे. and this PQ distance is nothing but OA distance. Means OA is equal to 3 units. Means this is 3 units. हा 3 युनिट्सला आहे. म्हणजे काय तर हा पॉईंट P कसा असेल तर 4,3. Now what is the 4 and what is 3? These are called as a coordinates of the point. याला आपण कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट असं म्हणतो. आता हा कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट आपण 9वी मध्ये शिकलेलो आहे की प्लॉट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट इन द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. दिस इज द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. व्हाय? बिकॉज 2 नंबर लाइन्स आर ड्रॉन परपेंडिक्युलर टू ईच अदर इंटरसेक्टिंग ॲट पॉईंट ओ. येस. दिस पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज 0. त्याचा कोऑर्डिनेट आहे 0. आणि मग तिथून त्या 2 नंबर लाईन्स अशा प्रकारे आपल्याला मिळतात. दीज आर द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. कार्टेशियन म्हणजे काय? परपेंडिक्युलर. द ॲक्सिस दीज आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड दॅट्स वाय दिस इज द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. हा सगळा भाग आपण अभ्यासलेला आहे. आता इथे मला सांगायचा मुद्दा काय आहे? व्हॉट इज द इम्पॉर्टंट पॉईंट हिअर? The important point is that the point P is lie at 4 units, sorry, not 4, 3. This coordinate we write here 3,4. Yes. Now 3,4 means this is the x coordinate and this is y coordinate. बघा मी लिहिताना माझं चुकलं. या ठिकाणी 3 लिहायला पाहिजे, या ठिकाणी 4. बरोबर. आता याचा अर्थ आपण बघूया की व्हॉट इज 3. 3 मीन्स
द डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी फ्रॉम वाय ॲक्सिस, दिस इज एक्स कोऑर्डिनेट. येस, मग एक्स कोऑर्डिनेटचा अर्थ काय, तर डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेट असतो. बघा, वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेट मीन्स फर्स्ट वी राईट एक्स कोऑर्डिनेट हियर. अँड व्हॉट इज वाय कोऑर्डिनेट? वाय मीन्स दॅट द डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम एक्स ॲक्सिस. हियर इज अगेन सेम, दॅट इज डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम एक्स ॲक्सिस. Yes, x coordinate means the distance of the point from y axis, that is called as a x coordinate. Y coordinate means the distance of the point from x axis, it is called as a y coordinate. हा भाग लक्षात घ्या. म्हणजे या कोऑर्डिनेटचा अर्थ हा आहे. दिस इज द प्रॉपर मिनिंग ऑफ द कोऑर्डिनेट. मग तुम्ही म्हणाल की सर, आपण जर या ठिकाणी इकडच्या बाजूला एखादा पॉईंट घेतला तर त्याचे कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह येतात. मग डिस्टन्स निगेटिव्ह घ्यायचं का? नाही, डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह, डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मीन्स व्हेन वी टेक -3, मायनस साईन इंडिकेट्स दॅट डायरेक्शन. मायनस साईन आपल्याला काय इंडिकेट करते, तर डायरेक्शन इंडिकेट करते, लेफ्ट साईड असं इंडिकेट करते. आणि त्यामुळे आपल्याला डिस्टन्स मात्र -3 नसतं, डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. हा एक भाग लक्षात घ्या. अँड इन दिस वे दिस इज द मिनिंग ऑफ दॅट कोऑर्डिनेट. मीन्स द पॉइंट पी इज लाय ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 युनिट्स, ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 युनिट्स फ्रॉम एक्स ॲक्सिस अँड 3 युनिट्स फ्रॉम वाय ॲक्सिस. बघा, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय आहे, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम वाय ॲक्सिस दॅट इज 3. Yes, and distance of the point from x axis that is 4. Yes, या पद्धतीने मला या ठिकाणी लिहिता येईल की हे जे डिस्टन्स आहे ते 4 आहे. मग या ठिकाणी हा जो कोऑर्डिनेट आहे तो कोऑर्डिनेट म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट आहे. म्हणून आपण लिहिताना p चे कोऑर्डिनेट, द कोऑर्डिनेट्स ऑफ द p और कोऑर्डिनेट्स ऑफ द एनी पॉइंट इन द प्लेन, एनी पॉइंट इन द कार्टेशियन कोऑर्डिनेट, वी मस्ट राइट x coordinate first and then y coordinate. Means coordinate of the point is p x comma y. X means x coordinate and y means y coordinate. Yes, now in this way we fix the location of the point p. And to fix the location, एखाद्या पॉईंटचं मला लोकेशन मिळवायचं असेल, एखाद्या पॉईंटचं दुसऱ्या पॉईंटपासून मला डिस्टन्स काढायचं असेल, तर मला कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा उपयोग करावा लागतो. येस, मग ते लोकेशन करताना मग आता या ठिकाणी कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मी सांगितले. दीज आर द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. व्हाय? बिकॉज द 2 नंबर लाईन्स ड्रॉन परपेंडिक्युलर टू इच अदर. 2 नंबर लाईन्स या ठिकाणी परपेंडिक्युलर आहेत. अँड हेन्स धिस कोऑर्डिनेट सिस्टीम इज अ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. दुसरी एक कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, त्याला पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतात. मग ही पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम पण आपल्याला थोडक्यात शेवटी बघायचं आहे की हे प्रकरण आपण जेव्हा संपवू त्यावेळेस, त्या प्रकरणाच्या वेळेस त्याच्या आधी आपल्याला पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय त्या पद्धतीने आपल्याला त्याचे थोडेसे कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी शिकायचे. दॅट इज द पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे 2 प्रकारच्या कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम अँड पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. मग या पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये जे कोऑर्डिनेट्स असतात ते कोणते असतात, तर त्या ठिकाणी आर अँड थीटा अशा प्रकारचे कोऑर्डिनेट्स असतात. येस, आर मीन्स रेडियन अँड थीटा मीन्स अँगल. येस, आता हे पुढे आपण बघणार आहोत. आता एवढंच लक्षात ठेवा की देर आर 2 टाईप ऑफ सिस्टीम्स, दॅट इज कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम अँड पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम टू फाइंड द लोकेशन ऑफ द पॉईंट. एखाद्या पॉईंटचं लोकेशन काढायचं आहे. मग हे कोऑर्डिनेट जॉमेट्री याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, तर फर्स्ट टू फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉईंट और डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स. 2 पॉईंटमधलं मला डिस्टन्स शोधायचं आहे.
त्यानंतर काय शोधायचं आहे, तर मला एखादा मिड पॉईंट असेल तर त्या मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय येतील ते शोधायचे आहे. असे अनेक भाग आपल्याला या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये बघायचे. आता या कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये सुरुवातीला मी जसं सांगितलं की नंबर लाईनपासून आपण सुरुवात केली. 9वीमध्ये आपण काय केलं की नंबर लाईनवर आपल्याला काही पॉईंट्स दिलेले होते. सपोज दिस इज अ नंबर लाईन. आता मी ही डायग्राम पुसत नाही, या ठिकाणीच काम करतो. या ठिकाणी नंबर लाईन मला दिलेली आहे. आता मी या ठिकाणी फक्त पी पॉईंट राहू देतो. हे सगळं येस, ही नंबर लाईन दिली आहे. एक्स इज अ नंबर लाईन अँड धिस ॲक्सिस वाय, धिस इज ऑल्सो नंबर लाईन. एक्ससुद्धा नंबर लाईन आहे आणि वायसुद्धा नंबर लाईन आहे. ओके, मग आता या नंबर लाईनवर त्या ठिकाणी इफ वी टेक एनी 2 पॉईंट्स, आता 9वीमध्ये आपण जो भाग शिकलेलो आहोत, 9वीमध्ये आपण जो भाग शिकलेलो आहोत त्याची थोडीशी आपल्याला या ठिकाणी रिव्हिजन करायची आहे. उदाहरणार्थ, सपोज धिस पॉईंट इज पॉईंट ए and this is the another point that is B. Now these 2 points are lie on the number line. बरोबर आहे, एका नंबर लाईनवर हे दोघं पॉईंट्स लाय आहेत. येस, आपण जर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचा विचार केला तर ए या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय असेल? व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए? कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज 2. मी जर 9वीच्या इयत्तेप्रमाणे गेलो तर व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट ए? ए पॉईंटचा कोऑर्डिनेट 2 आहे असं मी सरळ म्हणेल. पण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये जर मी त्याचे कोऑर्डिनेट्स विचारले, विचार द कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉईंट ए, या पॉईंट एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, तर मला लिहावं लागेल 2,0. कारण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये मी कसं लिहितो, पी एक्स कॉमा वाय, म्हणजे त्या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट असं त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 2 म्हणजे काय, दिस पॉईंट, हा जो पॉईंट ए आहे तो त्याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, 2 आहे. अँड वाय कोऑर्डिनेट इज 0. वाय कोऑर्डिनेट इज 0 म्हणजे काय, तर वायपासून तो किती अंतरावर आहे, एक्सपासून किती अंतरावर आहे, मी आत्ता तुम्हाला सांगितलं. त्या पद्धतीने मला हे कोऑर्डिनेट्स या ठिकाणी लिहावे लागतात. मग आपल्या लक्षात आलं असेल की इन 9th स्टँडर्ड वी ऑलरेडी लर्न दॅट एनी पॉईंट विच इज लाय ऑन द एक्स ॲक्सिस, द वाय कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉईंट इज 0. एक्स ॲक्सिसवरच्या कोणत्याही बिंदूचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे काय, 3 याचा कोऑर्डिनेट काय, 30, 4 40, 5 50, 6 60, 7 70, लाईक दिस. -1 0 याचा कोऑर्डिनेट येईल -1 0, याचा कोऑर्डिनेट येईल -2 0, -3 0, लाईक दिस. मीन्स द कोऑर्डिनेट्स ऑफ द point which is lie on the x axis whose y coordinate is 0, and if the point is lie on the y axis then what happen? Suppose the point is lie on the y axis, समजा y axis वर एक पॉईंट या ठिकाणी घेतलेला आहे, आपण त्याला q म्हणूया. what is the coordinate of this point q? coordinate of this point q is 0,5. means the point which is lie on the y-axis whose x coordinate is 0. yes, त्याचा x coordinate हा 0 असतो आणि y-axis वरचा x coordinate 0, x-axis वरचा y coordinate 0. हा भाग तुम्ही लक्षात घ्या. what is the coordinate of origin? ओरिजिनचा कोऑर्डिनेट काय, 0 0. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आता आपण पुढे जाऊया की A and B, these 2 points lie on the same number line. 9वीतला कन्सेप्ट आपण घेऊया. what is the distance between AB? distance between AB is equal to, आपण डिस्टन्स कसं काढतो बघा. distance between AB is equal to higher coordinate minus lower coordinate. higher coordinate is 6, lower coordinate is 2, means right here 6 minus 2, distance is 4.
येस. आता समजा असा विचार करा की कोऑर्डिनेट ऑफ ए इज x1 अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज x2. येस, मीन्स x1, 0 and x2, 0. These are the coordinates of the point A and B respectively. Now what is the difference, what is the distance between A and B? Distance between A and B can be written as x2 minus x1, where x2 is greater than x1. This is our formula, and this is the important formula to find out the distance between any two points. Now when the two points are lie on the y-axis, then what happens? आता y-axis वर जर ते पॉईंट्स असतील तर y-axis वर पॉईंट असल्यावर काय, तर समजा हा Q पॉईंट आहे, या ठिकाणी हा आपण घेऊया तर P पॉईंट घेऊया. P पॉईंट इथे घेतला आहे आपण, R पॉईंट घेऊया. ठीक आहे, या R पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय, तर 0, 2. करेक्ट. मग याचं डिस्टन्स काय येईल, 6 - 2. पुन्हा तेच आलं. ठीक आहे, 6 is greater, 2 is smaller, and that's why 6 - 2, that is the distance between QR. QR मधलं डिस्टन्स मला काढता आलं. समजा या Qचा कोऑर्डिनेट y2 आहे आणि Rचा कोऑर्डिनेट y1 आहे. y2 is a coordinate of Q and y1 is a coordinate of R. Then what is the distance QR? Distance QR is equal to y2 minus y1. अशा पद्धतीने मी लिहिल. मग y2 minus y1 means y2 is greater than y1 असं असलं पाहिजे. y2 must be greater than y1 असं असेल तर मला हा डिफरन्स मिळेल y2 minus y1, दॅट इज द डिस्टन्स बिटवीन द टू पॉईंट्स. दोन पॉईंट्समधलं डिस्टन्स मला अशा पद्धतीने मिळेल. मग आता लक्षात आलं आपल्याला की व्हेनेवर द पॉईंट लाय ऑन द एक्स ॲक्सिस ऑर वाय ॲक्सिस, एखादे पॉईंट जर एक्स ॲक्सिसवर असतील किंवा वाय ॲक्सिसवर असतील तर मला काय करावं लागतं, वी टेक द डिफरन्स बिटवीन द कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉईंट्स. त्या पॉईंटच्या कोऑर्डिनेट्सचा मला काय घ्यावा लागतो, डिफरन्स घ्यावा लागतो. डिफरन्स कसा घेतो मी, x2 minus x1, दॅट इज x2 इज ग्रेटर दॅन x1. अशा पद्धतीचा डिफरन्स मी त्या ठिकाणी घेईल आणि मग ते कोऑर्डिनेट्स त्या ठिकाणी काढेल, डिस्टन्स त्या ठिकाणी काढेल. ओके, हा भाग तुमच्या लक्षात आला असेल. म्हणजे टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स विच आर लाय ऑन द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर कोणतेही पॉईंट्स मी घेतले तर मला डिस्टन्स असं काढता येईल, x2 minus x1. इफ वी टेक द टू पॉईंट्स ऑन द वाय ॲक्सिस, then the distance can be calculated as y2 minus y1, where y2 is greater than y1. अशा पद्धतीने डिस्टन्स मला त्या दोघांचं काढता येईल. ओके, म्हणजे डिस्टन्स काढताना आपण हायर कोऑर्डिनेटमधून लोअर कोऑर्डिनेट मायनस करत असतो. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस. मग आता आपण आणखी विचारात घेऊया की दोन पॉईंट्स त्याच्यातलं डिस्टन्स मला काढायचं आहे. मग प्रत्येक वेळेस सिच्युएशन अशीच असेल का की दोन पॉईंट्स कुठल्या तरी ॲक्सिसवर असतील, असं असू शकत नाही. कारण दोन पॉईंट्स ज्यावेळेस एखाद्या ॲक्सिसवर असतील तर मला मेथड माहीत झाली की टू फाइंड द डिस्टन्स y2 minus y1 और x2 minus x1, मी तशा पद्धतीने डिस्टन्स काढू शकेल. पण आता जर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्येच अशा प्रकारचे दोन पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत. सपोज दिस इज अ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. मी आता पूर्ण काढत नाही, एकच क्वाड्रंट मी काढतो. आता महत्त्वाचा मुद्दा अजून सांगायचा राहिला की क्वाड्रंट हा भाग तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की वेन द टू ॲक्सिस इंटरसेक्ट ईच अदर ॲट राईट अँगल्स, द 4 पार्ट्स ऑफ दॅट प्लेन आर फॉर्म. त्या प्लेनचे 4 भाग होतात. ईच पार्ट इज कॉल्ड ॲज अ क्वाड्रंट. दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ क्वाड्रंट. द साइन्स ऑफ द कोऑर्डिनेट इन दॅट फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी आता पुढे जातो आहे. येस. आता एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस मी एकच क्वाड्रंट या ठिकाणी घेतलं आहे. सपोज द टू पॉईंट्स आर गिव्हन टू यू, दॅट इज P अँड अनदर पॉईंट इज सपोज Q. येस. आता हा P पॉईंट दिलेला आहे आणि हा Q पॉईंट दिलेला आहे. या दोघं पॉईंट्सचं मला काय काढायचं, डिस्टन्स काढायचं. मग इफ वी जॉईन दिस टू पॉईंट्स, हे दोन पॉईंट्स मी जोडणार कारण मला त्याच्यातलं डिस्टन्स काढायचं आहे. अँड इफ
by joining these 2 points this segment is parallel to x axis, then again easy to find out the distance. जसं मी या ठिकाणी P पॉईंटच्या बद्दल विचारात घेतलं, बरोबर आहे. मी या ठिकाणी अशा पद्धतीने परपेंडिक्युलर काढला होता, हे डिस्टन्स म्हणजेच इकडचं डिस्टन्स. त्याच पद्धतीने आपण इथे विचार करूया की मी पुन्हा या ठिकाणी असा एक परपेंडिक्युलर काढेल, इथून परपेंडिक्युलर काढेल केव्हा, when the segment joining the 2 points is parallel to the x axis or parallel to the y axis, बरोबर आहे. समजा दुसरा एक पॉईंट घेतला मी या ठिकाणी, आर पॉईंट घेतला, ठीक आहे. हा पी पॉईंट आहे, हा आर पॉईंट आहे, ठीक आहे. आपण पी क्यू डिस्टन्स आधी काढूया. पीचे कॉर्डिनेट्स काय आहेत, कारण पीचे कॉर्डिनेट काहीतरी या ठिकाणी दिलेले असतील. इथे पीचे कॉर्डिनेट मी जर विचारात घेतलं तर पी आणि क्यूचा वाय कॉर्डिनेट सेम असेल. बघा, म्हणजे या ठिकाणी मी समजा घेतलं की 2,3 आणि या ठिकाणी घेतलं, इथे 2 आहे समजा, हा 1 आहे, हा 3 आहे, हा 4 घेऊया आपण, ठीक आहे. 4,3 असे कॉर्डिनेट्स आहेत, बरोबर. 2,3 अँड 4,3 म्हणजे काय, वाय कॉर्डिनेट त्यांचा कॉन्स्टंट आहे, 0 नाही. वाय कॉर्डिनेट कसा आहे यांचा, कॉन्स्टंट आहे. मग हे पी क्यू डिस्टन्स म्हणजेच एवढं डिस्टन्स की नाही, ए बी एवढं, दॅट इज 2. म्हणजे 4 - 2 म्हणजे पी क्यू डिस्टन्स घेताना पण इथे मला या ठिकाणी लिहावं लागेल, समजा x1, y1 आणि इथे येईल x2, y2. दीज आर द कॉर्डिनेट्स. आता हा जो y2 आहे तो y1च घ्यावा लागेल मला, कारण कॉन्स्टंट आहे. येस, म्हणजे पुन्हा x2 - x1 असंच मला या ठिकाणी फॉर्म्युला मिळणार आहे डिस्टन्स पी क्यूचा. येस, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू x2 - x1. म्हणजे पी क्यू ही लाईन एक्स ॲक्सिसला जर पॅरलल असेल, इफ द लाईन पी क्यू इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, देन ड्रॉ द परपेंडिक्युलर अँड टेक दिस लेंथ और टेक दिस डिस्टन्स. मीन्स डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू असं मला या ठिकाणी सांगता येईल. मग ए बीचं डिस्टन्स काढताना मी काय करणार, 4 - 2 म्हणजे x2 - x1. दिस डिस्टन्स इज ऑल्सो x2 - x1. Now in the same way, if we take the y point and join this r point, join this r point with P, this segment is now parallel to y axis. आता y axisला तो पॅरलल आहे. म्हणजे तुम्हाला 2 पॉईंट्स दिलेले असल्यानंतर त्या 2 पॉईंट जोडून मिळणारा सेगमेंट, द सेगमेंट जॉइनिंग द पॉईंट्स which are given in the plane is parallel to any one axis. Then again easy to find out the distance. हे distance किती मिळेल मला, y2 - y1, one at the same, because this segment is parallel to y axis. या ठिकाणी याचा कॉर्डिनेट काहीतरी y1 असेल, याचा y2 असेल, तर मी या ठिकाणी काय लिहिणार, डिस्टन्स इज y2 - y1. मग आता 4 भाग आपल्याला कळाले पहा. पहिला पार्ट काय, when the 2 points lie on x axis, जेव्हा 2 पॉईंट x ॲक्सिसवर लाय असतील तर मला डिस्टन्स काढता येईल x2 - x1. जेव्हा 2 पॉईंट्स y ॲक्सिसवर लाय असतील, y ॲक्सिसवर असतील, तेव्हा मला डिस्टन्स काढता येईल y2 - y1. जर 2 पॉईंट्स मला इन अ क्वाड्रंट दिलेले आहेत अँड इफ द सेगमेंट जॉइनिंग दिस 2 पॉईंट्स इज पॅरलल टू एनी वन ॲक्सिस, then the distance between that points is equal to same as a x2 - x1 or y2 - y1. या डिस्टन्स एवढंच ते डिस्टन्स असेल, त्याच्यात काहीही फरक नाही. कारण मी या ठिकाणी परपेंडिक्युलर काढला तर हा रेक्टँगल तयार होतो. पी क्यू डिस्टन्स इज इक्वल टू दिस डिस्टन्स दॅट इज ए बी. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सहज डिस्टन्स काढता येतं. दिस बिकम्स अ रेक्टँगल अँड अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रेंट, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून या ठिकाणी डिस्टन्सेस सेम येतील, बरोबर. आता प्रश्न असा उरला की व्हेन 2 points are given in a Cartesian coordinate system and we have to find the distance between two points, but the segment joining these 2 points is not parallel to any one axis. कोणत्याही ॲक्सिसला
तो सेगमेंट जोडलेला म्हणजे त्या दोन पॉईंट्सला जोडणारा सेगमेंट पॅरलल नाही, अशा वेळेस काय करायचं? बरोबर आहे, याचीसुद्धा मेथड आहे आपल्याकडे की त्यावेळेस आपण काय करणार. आता त्याच्याबद्दल आपण विचारात घेऊया. एक उदाहरण आपण घेऊया सोपं, की ज्यावरून आपल्याला ते लक्षात येईल की डिस्टन्स कशा पद्धतीने मला काढता येईल. ओके, आपण एक कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम या ठिकाणी काढून घेऊया. थोडक्यात मी या ठिकाणी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम काढतोय. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, क्वाड्रंट्स वगैरे तुम्हाला सगळे माहिती आहेत. मी या ठिकाणी 1 2 3 4 5 नंबर्स लिहून घेतो. 1 2 3 4 5. हिअर इज -1 -2 -3 अँड -4. अशा पद्धतीने मी या ठिकाणी लिहून घेतलं. हिअर इज अगेन -1 -2 -3 -4 लाईक दिस. याप्रमाणे मी लिहून घेतलं. दिस ॲक्सिस इज वाय, दिस ॲक्सिस इज एक्स. आता मला दोन पॉईंट्स दिले आहेत. नाव वी आर गिव्हन द 2 पॉईंट्स इन द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम अँड द सेगमेंट जॉइनिंग these 2 points. बघा, सेगमेंट जॉइनिंग these 2 points नॉट पॅरलल टू द एनी वन ॲक्सिस. कोणत्याही ॲक्सिसला ते सेगमेंट्स कसे आहेत? पॅरलल नाहीत, असा मी या ठिकाणी विचार करणार आहे. ओके, मग आता एक पॉईंट मी अशा पद्धतीने घेतो आहे. तुमच्या लक्षात आला असेल बघा, हा एक पॉईंट मी घेतो. या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय असेल? आपण त्याचा कोऑर्डिनेट लिहूया. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉईंट? द कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉईंट इज 2,3 2,3 अँड दिस पॉईंट इज सपोज ए. येस. नेक्स्ट थिंग, आता मला दुसरा एक कोऑर्डिनेट या ठिकाणी घ्यायचा आहे किंवा दुसरा पॉईंट मला घ्यायचा आहे. त्याचा मी विचार या ठिकाणी करतो. बरोबर, हा एक पॉईंट मी घेतला आहे. या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय असेल? बघा, थोडासा विचार करा. इथून मी परपेंडिक्युलर टाकला होता, याला आपण बी नाव देऊया. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉईंट? 4,5. 4,5. येस. अशा पद्धतीने दोन पॉईंट्स मी घेतलेले आहेत. नाव आता या दोन पॉईंट्सला जोडणारा सेगमेंट मी जर काढला, this segment is not parallel to any one axis. हा सेगमेंट काढलेला कोणत्याही ॲक्सिसला पॅरलल नाही. मग आता प्रश्न पडला आपल्याला. आतापर्यंत आपल्याला माहिती होतं की when the 2 points lie on the axis, the distance between 2 points, it is very easy to find out. If the 2 points lie in the plane or in a quadrant, and if segment joining these 2 points is parallel to any one axis, then again it is very easy to find out the distance between these 2 points. But the 2 points are joining to each other. This segment is not parallel to any one axis. असं आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी मी काय करणार की ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम ए टू एक्स ॲक्सिस. येस, मी काय करतो आहे बघा, ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम ए टू एक्स ॲक्सिस. ए टू एक्स ॲक्सिस मी परपेंडिक्युलर काढला. आपण त्याला नाव देऊया, या ठिकाणी पी नाव देतो मी. म्हणजे ए पी इज परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस अँड ड्रॉ ए क्यू परपेंडिक्युलर टू वाय ॲक्सिस. ए क्यू परपेंडिक्युलर टू वाय ॲक्सिस, सॉरी नॉट वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस. ए क्यू AP perpendicular to x axis and BQ is also perpendicular to x axis. माझं बोलताना चुकलं, सॉरी. आता अजून काय करणार मी की ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट ए टू सेगमेंट BQ. सेगमेंट BQवर पुन्हा मी या ठिकाणी अशा पद्धतीने परपेंडिक्युलर काढून घेणार. येस.
या पद्धतीने मी परपेंडिक्युलर काढला. हा जो पॉईंट आहे त्याला मी आर नाव दिलं. दिस इज अ आर. या आरचा कॉर्डिनेट मला लिहिता येईल का बघा. इट इज व्हेरी सिम्पल. आरचा कॉर्डिनेट लिहिताना मी आधी एक्स ॲक्सिसकडे बघणार, दॅट इज 4, राईट हिअर 4, कॉमा आरपासून मी इकडे बघणार, इकडे परपेंडिक्युलर टाकणार आहे असा. ओके, हा परपेंडिक्युलर टाकला म्हणजे 4,3. येस, तुमच्या लक्षात आलं असेल आता की ए आर हे डिस्टन्स जर मी घेतलं तर ते कोणाबरोबर असेल, पी क्यू बरोबर असेल, बिकॉज दिस बिकम्स द रेक्टँगल. येस, अँड बी आर डिस्टन्स इज इक्वल टू दिस, दॅट इज 5 - 3. हे डिस्टन्स तुम्हाला या ठिकाणी मिळेल. समजा मी या ठिकाणी आता अशा पद्धतीने काढून घेतो एक परपेंडिक्युलर, म्हणजे आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी मी नाव देतो आता सी अँड डी. येस, मीन्स सी डी डिस्टन्स इज इक्वल टू बी आर असं मला लक्षात येईल. अँड ए आर डिस्टन्स इज इक्वल टू पी क्यू असंही माझ्या लक्षात येते. म्हणजे हिअर टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन ए बी मला काय करावं लागेल की इथे परपेंडिक्युलर काढलेला आहे, हा एक राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी तयार होतो. येस, मग मला डिस्टन्स काढताना याचा विचार करताना आधी याचा विचार करावा लागेल, दोघांचा, ए आर अँड बी आर यांचा विचार करावा लागेल. बरोबर. मग या ठिकाणी मी असं म्हणतो की हिअर बघा, या ठिकाणी आपल्याला थोडेसे मुद्दे लिहायचे आहेत की मला डिस्टन्स काढायचं आहे, मी कोणत्या पद्धतीने जाणार आहे. येस, मी परपेंडिक्युलर वगैरे काढलेले आहेत, हे मी फारसं काही त्या ठिकाणी लिहिणार नाही. तर बी आर इज इक्वल टू सी डी, बी आर इज इक्वल टू सी डी अँड ए आर इज इक्वल टू पी क्यू, ए आर इज इक्वल टू पी क्यू. हे दोन डिस्टन्सेस आपल्या लक्षात आले असतील. मग व्हॉट इज पी क्यू? पी क्यू इज इक्वल टू, मी या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो आता. पी क्यू इज इक्वल टू 4 - 2. येस, 4 - 2 दॅट इज 2. बघा, 4 - 2 किती मिळालं मला? 2 मिळालं आहे. म्हणजे हे डिस्टन्स पण किती आहे? 2 आहे. लक्षात घ्या. मीन्स ए आर इज इक्वल टू 2, पी क्यू इज इक्वल टू 2. येस, मग आता पी क्यू इज इक्वल टू 2, देन ए आर इज ऑल्सो 2. कारण मला माहिती आहे की सेगमेंट जॉइनिंग द 2 पॉईंट्स इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस, देन दिस डिस्टन्स इज अ डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट, दॅट इज पी क्यू. अगेन बी आर इज इक्वल टू, बघा, बी आर इज इक्वल टू 5 - 3. बी आर इज इक्वल टू 5 - 3 दॅट इज 2. मीन्स बी आर इज इक्वल टू सी डी. बरोबर आहे, बी आर किंवा आपण इथे सी डी म्हणूया. येस, सी डी इज इक्वल टू 2, देन बी आर इज ऑल्सो 2. बी आर इज इक्वल टू 2. आता या ठिकाणी ते रेक्टँगल आहेत म्हणून या ठिकाणी 2 मला मिळाला, या ठिकाणी 2 मिळाला. ठीक आहे. आता योगायोगाने ते दोन सारखे अंक आलेले आहेत, त्याबद्दल वाद नाही, आपण ते करूया. मला काय करावं लागेल तर पायथागोरस वापरावं लागेल. बरोबर. बाय यूजिंग पायथागोरस, मी जर पायथागोरस थेरम याला वापरला तर काय घडेल बघा. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी आर स्क्वेअर प्लस ए आर स्क्वेअर. येस, असं मला लिहावं लागेल. मग ए बी स्क्वेअर हे डिस्टन्स मला काढायचं आहे. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू, मी काय काय करतो आहे बघा, बी आर स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू, दॅट इज 4 + 4 and is equal to 8. means AB square, means AB is equal to what? AB is equal to, मला AB ची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची. AB is equal to मी काढणार स्क्वेअर रूट ऑफ 8. मला सर्ड माहिती आहे 4 × 2 means 2√2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ AB. म्हणजे ABचे डिस्टन्स जे आहे, हे ABचं डिस्टन्स मी किती काढलं? 2√2. दिस इज द डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स. हे 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स आहे. आता असा विचार करूया आपण की हे काढलं कशा पद्धतीने, त्याच्यावरून मला एका फॉर्म्युल्याकडे जायचं आहे.
आणि तो फॉर्म्युला मला याच्यावरून मिळणार. मग हा फॉर्म्युला कसा मिळेल? हा फॉर्म्युला मला मिळवताना या उदाहरणाकडे बघावं लागेल. बरोबर. समजा आता मी या ठिकाणी हे जे अंक लिहिलेले आहेत, या अंक न घेता मी त्या ठिकाणी कोऑर्डिनेट्स घेतो. बरोबर आहे. काय घेतोय? कोऑर्डिनेट्स. आता विचार करा की 2 आणि 3 आहे, याचा जो कोऑर्डिनेट आहे, हे कोऑर्डिनेट दिलेले नाहीत असं गृहीत धरा की इथे x1 y1 हा कोऑर्डिनेट आहे आणि बीचा जो कोऑर्डिनेट आहे तो x2 y2 आहे असं मी गृहीत धरलं. येस. आरचा कोऑर्डिनेट मला या ठिकाणी लिहायचा आहे समजा. येस. याचा x1 y1 आणि याचा x2 y2. ओके. आता हे p आणि q तसेच आहेत. मी या ठिकाणी हे अंकसुद्धा पुसून टाकतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल काय काय केलं होतं आपण. येस. हे ॲक्सिस अशा पद्धतीने आहेत, हे क्वाड्रंट्स आहेत. हे 2 डिस्टन्स पण मी या ठिकाणी पुसून टाकतो. हे डिस्टन्स 2√2 आलेलं होतं, हे आपल्याला माहीत झालं. ओके. हे परपेंडिक्युलर तसेच राहू देतो. बघा x2 y2 आणि x1 y1 दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ दिस 2 पॉईंट्स दॅट इज A अँड B. नाउ व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट R? आरचा कोऑर्डिनेट मी जसा पद्धतीने लिहिलेला होता. बघा आता या ठिकाणी आरचा कोऑर्डिनेट लिहिताना मी आधी x कोऑर्डिनेट घेईल. मग याचा x कोऑर्डिनेट काय आहे? x2, कारण हा x2 आहे इथे, हा x1 आहे. येस. त्याचप्रमाणे इथे जर मी गेलो तर या ठिकाणी y1 आहे आणि हा y2 आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी लिहिताना मी बघा x1 y1 लिहिलेलं आहे. बरोबर. या ठिकाणी x2 y2. येस. म्हणजे अशा पद्धतीने मी लिहिलेलं. आता याचा कोऑर्डिनेट आहे x2, y1. x2, y1. आता इथूनच आपण डिस्टन्सेस काढूया. BR डिस्टन्स मला काढायचं आहे, ते कोणाबरोबर असेल तर CD बरोबर असेल. म्हणजे CD इज इक्वल टू BR इज इक्वल टू व्हॉट इज अ डिस्टन्स? CD इज इक्वल टू BR इज इक्वल टू y2 मायनस y1. बघा x2 कॉमन आहे इथे म्हणजे येईल y2 मायनस y1. y2 मायनस y1. AR इज इक्वल टू PQ हे मला माहिती आहे. AR इज इक्वल टू PQ अँड AR इज इक्वल टू PQ इज x2 मायनस x1. हे डिस्टन्स मला माहीत झालं. ओके. म्हणजे AR डिस्टन्स इज x2 मायनस x1 अँड दिस BR डिस्टन्स इज y2 मायनस y1. y2 मायनस y1 असे डिस्टन्सेस मी घेतले. आता मी पुन्हा पायथागोरस या ठिकाणी वापरणार. पायथागोरस मी वापरणार त्या पद्धतीने मी किमती टाकणार. इन ट्रायंगल ARB by Pythagoras AB square is equal to AR square plus BR square, AR square plus BR square, and hence AB square is equal to sorry what is AR? x2 minus x1. AR is x2 minus x1. Right here x2 minus x1 bracket square plus BR is y2 minus y1 bracket square. आता या ठिकाणी मला कॅल्क्युलेशन करताच येत नाही आहे. टेकिंग स्क्वेअर रूट. मी स्क्वेअर रूट घेतलं तर मला डायरेक्ट AB ची व्हॅल्यू मिळून जाईल. दॅट इज द डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स A अँड B आणि तेच मला कॅल्क्युलेट करायचं आहे. AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. This is the distance between the 2 points. हे 2 पॉईंट्स मधलं डिस्टन्स आहे. मग प्रत्येक वेळेस मला 2 पॉईंट दिलेले असतील, त्याचे कोऑर्डिनेट्स माहीत असतील. बरोबर आहे. मग या 2 पॉईंट्समधले कोऑर्डिनेट्स फक्त मला माहिती असले तर मी डिस्टन्स काढू शकतो. मला पुन्हा अशा प्रकारचा ट्रायंगल तयार करण्याची आवश्यकता नाही. नॉट नेसेसरी टू अगेन मेक द ट्रायंगल अँड टेक द डिस्टन्सेस लाईक दिस. हे करण्याची गरज नाही. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स अँड दिस फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज अ
डिस्टन्स फॉर्म्युला. या फॉर्म्युल्याला डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणतात, बरोबर. मग आता हा डिस्टन्स फॉर्म्युला कुठे कुठे वापरता येईल आपल्याला, तर कोलिनियर दाखवण्यासाठी वापरता येईल, बरोबर आहे. वेगवेगळ्या प्रकारचे क्वाड्रिलॅटरल मला म्हणजे ते क्वाड्रिलॅटरल आहेत हे दाखवण्यासाठी वापरता येईल. म्हणजे त्या ठिकाणी उदाहरणांचं वेगवेगळ्या प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपल्याला सोडवायला हा डिस्टन्स फॉर्म्युला वापरता येईल. मग आता असं करूया आपण की सपोज द डिस्टन्स ऑफ अ पॉईंट, समजा अशा पद्धतीने एक हा ओरिजिन आहे, आपल्याला माहिती आहे ओरिजिनचा कॉर्डिनेट माहिती आहे, आणि एकच फक्त पी पॉईंट दिलेला आहे. याचे कॉर्डिनेट्स आहेत एक्स कॉमा वाय. येस, या पीचे कॉर्डिनेट किती दिले आहेत, एक्स कॉमा वाय. आणि हे डिस्टन्स मला काढायचं आहे, डिस्टन्स बिटवीन द टू पॉईंट्स, दॅट इज ओरिजिन अँड द पॉईंट पी, गिवन पॉईंट पी. पीचे कॉर्डिनेट आहेत x1 y1 आणि हा जो ओ म्हणजे ओरिजिन आहे, या ओरिजिनचे कॉर्डिनेट्स मला माहिती आहेत 0 0. येस, आता डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम ओरिजिन असा मी विचार करणार. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम ओरिजिन किती येईल, साधा विचार आहे. हा जो आहे याला x2 y2 मी मानलं, येस, आणि याला x1 y1 मानलं समजा, आणि या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या, काय होईल बघा. OP इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, बघा x2 म्हणजे काय, x म्हणजे या फॉर्म्युल्याप्रमाणे बघा x मायनस 0, बघा x मायनस 0, x1 इज 0, y1 इज ऑल्सो 0, अगेन नेक्स्ट प्लस y2 मायनस y1, y2 मायनस y1 मीन्स y मायनस 0, बघा y2 मायनस y1 मीन्स y मायनस 0. हेन्स OP इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, याचा स्क्वेअर करायचा राहिला, ठीक आहे, स्क्वेअर म्हणजे x मायनस 0 दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे किती सोपं आहे बघा. जर एखादा पॉईंट मला हा 3,4 हा पॉईंट दिलेला आहे अँड फाइंड द डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम ओरिजिन असं म्हटलं, तर हा x आहे आणि हा y आहे, तर मी डिस्टन्स कसं काढणार, OP इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर मीन्स 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ मला करावं लागेल, म्हणजे 9 प्लस 16 दॅट इज इक्वल टू √25 मीन्स डिस्टन्स इज 5. मला सोप्या पद्धतीने या पद्धतीने डिस्टन्स बिटवीन द टू पॉईंट्स काढता येईल. मग आपण काय काय शिकलो आता, की डिस्टन्स बिटवीन द टू पॉईंट्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय दिस फॉर्म्युला दॅट इज कॉल्ड एज अ डिस्टन्स फॉर्म्युला. x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. Next, if the point is given in a quadrant and we have to find the distance of that point from origin, then which formula we use here, OP is equal to square root of x square plus y square. हा फॉर्म्युला मला त्या ठिकाणी वापरावा लागेल. मग आता हा फॉर्म्युला कसा आला, तर याच्यावरून मी किमती टाकून आलेला आहे, किंवा असाही मला या ठिकाणी विचार करता येईल. हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो, हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स किती आहे, बघा या पॉईंटचं डिस्टन्स इथून किती आहे ते मला काढता येईल, हे डिस्टन्स मला याच्यावरून काढता येईल आणि हा फॉर्म्युला लिहिता येईल. इट इज अगेन व्हेरी सिम्पल. तर असा हा डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला वेगवेगळ्या 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स काढण्यासाठी वापरता येतो. त्या 2 पॉईंटचे कॉर्डिनेट्स फक्त मला देणं गरजेचं आहे. ते कॉर्डिनेट्स मला माहिती असले की मला डिस्टन्स काढता येतं. ठीक आहे, आता नेक्स्ट पिरियडला आपण वेगवेगळी उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करू बाय यूजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला. येस, थँक्यू.